चला तर मंडळी, झणझणीत वेगळी छान अशी भाजी बनवू। त्यासाठी अगोदर वाटण बनवून घेऊ। इथं मी 2 कांदे आणि थोडंसं खोबरं भाजून घेते। कांदा इथं व्यवस्थित भाजला गेला आहे। यावरची साल काढून स्वच्छ असा करून घ्यायचा। खोबरं आणि कांदा भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव लागते। कांदा साफ करून झालाय, तर आता आपण खोबरं कट करून घेऊ। इथे थोडं खोबरं जास्तच भाजलं होतं, म्हणून जास्त काळा झालेला भाग काढून टाकते। आता हे थंड होईपर्यंत आपण खडे मसाले भाजून घेऊ। आता एका तव्यात थोड्याशा तेलात 2 चमचे धने, 2 चमचे खसखस, लवंग, तेजपत्ता, मिरे, दालचिनी, 1.5 चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रक हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं। जर तुमच्याकडे हे खडे मसाले नसतील तर सिंपल तुम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेऊन त्याचं वाटण बनवा। आता हे थंड झाल्यावरतीच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। आता हे खूप बारीक करून घ्यायचं, मोटाड नाही काढायचं। तर आपलं वाटण तयार झालं आहे। दुसरीकडे आता आपल्याला मसाला मोदक बनवून घ्यायचेत। त्यासाठी 1 वाटी बेसन पिठामध्ये मीठ, हळद, पाणी घालून गच्च असे मळून घ्यायचे। पीठ जर जास्त पातळ मळले तर व्यवस्थित मसाला मोदक होणार नाहीत। मसाला मोदकचं सारण बनवण्यासाठी 3 चमचे शेंगदाणे कूट, 2 चमचे तिळकूट, मीठ, गरम मसाला घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता आपलं मसाला मोदकचं सारण तयार झालंय। चला तर मोदक बनवून घेऊ। जसे आपण गोड मोदक बनवतो त्याच पद्धतीने हे पण मोदक बनवून घ्यायचे। हा पण पाती खूप जाडसर किंवा पातळ पण करायची नाही। पातळ केली तर फुटू शकते आणि जाडसर केली तर व्यवस्थित शिजणार नाहीत। तर अशा पद्धतीने मसाला सारण भरून मी सर्व मोदक बनवून घेतलेत। आता हे उरलेले सारण कोणत्या पण भाजीसाठी तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर एका तव्यात थोडेशा तेलात मोहरी, जिरे आणि मोदक घालून घ्यायचे। तर हे मसाला मोदक हलकेसे भाजून घ्यायचे। मोदक भाजून झाले तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। लगेच दुसरीकडे एका कढईत थोड्याशा तेलात कढीपत्ता, बनवलेलं मसाला वाटण घालून हे परतून घ्यायचं। कधी पण वाटणाला छान असं शिजू द्यायचं, जेणेकरून कच्चा वास येणार नाही कांद्याचा ते। नंतर यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला हे व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत मसाले शिजवल्यामुळे भाजीला छान अशी चव येते। आता यात मी अर्धा लिटर पाणी घालते। तर ही मसाला मोदकची आमटी खूप जास्त पातळही करायची नाही। नंतर यात मोदक घालून 5-10 मिनिटं हे शिजू द्यायचे। तर तुम्ही ही भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आता यात खूप सारी कोथिंबीर घालायची। तर ही मसाला मोदक आमटी भाजी तयार झाली। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।